पोचली काय निमे गौऱ्या गेल्या सरणावर, आता लॉटरीचं तुझं तिकीट घेऊन उपयोग आहे का? अरे याचं होतं तर आधी यायचंस. ते म्हणले पण जोपर्यंत तू घेत नाही तोपर्यंत मी तुला काही जाऊन देत नाही. मग शेवटी म्हातारीनं बळ लॉटरीचं तिकीट घेतलं. ती व्यक्ती म्हणली 100% आजीबाई तुलाच लॉटरी लागणार. आजीबाई म्हणली बघू. असं म्हणल्यानंतर त्या आजीबाईच्या लॉटरीचा तिकिटाचा नंबर लिहिला, गाव लिहिलं, सगळा पत्ता लिहिला. ती व्यक्ती घराला आली. 9 दिवस उलटले. 10व्या दिवशी लॉटरीच्या तिकिटाचा निकाल लागला आणि काय सांगावं, 50 लाखाची लॉटरी म्हातारीच्या तिकिटाला लागली. किती लाखाची कळतंय का तुम्हाला? 50 लगा स्वप्नात बघितले नाहीत आम्ही कधी. तेवढं म्हातारीला लागला 80व्या वर्षी. म्हातारी काय सांगावं, लॉटरी महामंडळाने विचार केला, म्हातारीचं वय 80 वर्षाचं. डायरेक्ट सांगितलं आजीबाई तुला 50 लाखाची लॉटरी लागली. तर म्हातारी जाग्या उगच कल 50 लाखाची चिल्लर करून शेवटी उधळायला लागल. मग म्हणे काय करायचं? म्हणे काय नाही करायचं. म्हणे गावातला एखादा सुज्ञ माणूस बोलावा. सुज्ञ कळतो ना सुज्ञ? मग मला सांगा बरं गावातला सुज्ञ माणूस कोण? तो कोणीतरी म्हणतोय सरपंच. हुशार आहे. बुवा तुम्हाला कधी सुज्ञ दिसत नाहीत, सरपंचच दिसतो गावचा सुज्ञ. असं ऐका. मग म्हणे गावातला बुवा बोलवा. बुवा त्याला माहित होतं लॉटरी महामंडळाला बुवा सुज्ञ असतात. म्हणजे बुवा ते कधी म्हणे षडविकारात अडकत नाहीत, तसला बुवा बोलवा. ते ठेविले आनंद ते तैसीचे राहतात, मग त्यांना बोलवा. मग एक महाराज बोलवला. असं समोर बसला लॉटरी महामंडळाच्या. म्हणे काय झालंय? म्हणे तुझ्या गावात अशीच एक म्हातारे. म्हणे आहे की. म्हणे म्हातारीचं वय 80 वर्षाचं आहे. म्हणे आहे की. आपण हे मला का सांगताय? अरे ऐक बुवा, त्या म्हातारीला 50 लाखाच्या लॉटरीचं तिकीट लागले. 50 लाख. लॉटरी महामंडळानं 50 लाख सांगितलं आणि बुवालाच घाम फुटला. ते बुवा लागलं पांडुरंगाच्या नावानं बोट मोडाय. देवा आतापर्यंत भजन केलं, आतापर्यंत कीर्तन केली, आतापर्यंत हरिपाठ केला, रात्र रात्र जागून तुझा जागर केला, दुसऱ्या दिवशी उठून काकडा केला. लगा काकडा करून मला आकडा आला. पण पारायण मंडळानं कधी 3000च्या वर मला पाकिट भरलं नाही. आणि इथं म्हातारीच्या ना गळ्यात माळ, ना कधी हातात टाळ, ना कधी तिला दिसलं गावचं देवाळ, आणि डायरेक्ट म्हातारीला 50 लाख. देवा हे चुकीचं केलंस तू, हे बरोबर केलं, हे बरोबर केलं नाही महाराज. काय सांगावं, ते एवढं देवाच्या नावानं बोट मोडायला लागलं, एवढं देवाच्या नावानं बोट मोडायला लागलं. ते देवाला तिथंच म्हणायला लागलं, धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार. 50 लाखासाठी त्यानं देवाचा दरबार धुंद केला. मग ते लागलं लॉटरी महामंडळाकडे बघायला. आणि म्हातारीला 50 लाख लागलेत. म्हणे मला कशाला बोलवले? ते म्हणले तुला बोलवण्याचं कारण आहे, म्हातारीला 50 लाख लागले. डायरेक्ट सांगितलं तर म्हातारी जाग्यावर मरल गचकल, 50 लाखाची चिल्लर उधळावी लागल. म्हणून म्हणे मी काय करू? म्हणे तू एक काम करायचं. म्हणे काय करायचं? म्हातारीच्या घरी जायचं, म्हातारीला व्यवस्थित सांगायचं, जेणेकरून म्हातारी मिली नाही पाहिजे. बुवा आता लय हुशार बरं. ते बुवा त्या लॉटरी महामंडळाला म्हणतंय मी सांगेन बरं का, म्हातारीला सांगेन, मारणार नाही म्हातारी याची गॅरंटी सुद्धा घेईन, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळल? आता शेवटी ती पाकिटावलंच होतं महाराज, पाकिटाशिवाय कुठं जात आहे? ते म्हणलं मला काय मिळल, मला काय मिळेल म्हणल्यानंतर लॉटरी महामंडळ म्हणलं बाबा म्हातारीच्या तिकिटातले नाही जमले काढायला तर आमच्याकडचे 3-1 रुपये आम्ही तुला देऊ, पण म्हातारीला तुला व्यवस्थित सांगावं लागेल जेणेकरून म्हातारी मिली नाही पाहिजे. 3000 म्हणल्यावर बुवा म्हणते 7 दिवसाचा सप्ताह करून 3000 मिळतात. इथं नाही नुसतं म्हातारीला सांगायचं आणि 3000 घरी न्यायचे. ते कोकूर उड्या टाकतच घराकडे आलं. आल्या पहिलं म्हातारीच्या दारात गेलं, हे आजीबाई, हे म्हातारे. आजीबाई आतनं आली. आल्यानंतर म्हणली बुवा आज आमच्या घरी. आता आजीबाईचा नियम होता, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. बुवाला असं घरात घेतलं म्हातारीनं, खाली बसवलं. म्हणले बुवा चहा. चहा म्हणल्यावर म्हातारी आत गेली. आत गेल्यानंतर एक चूल होती, चुलीवरतीनं चहा ठेवला. चहा ठेवल्यानंतर तो चहा कपात. आता बुवा कधी चहा पित नव्हतं बरं का, ते दूध प्यायचं, दूध, आणि साधं सुद्धा नाही, मसाल्याचं दूध हाणायचं महाराज सप्त्यावर गेल्यावर. मग ती म्हातारीनं असा कपात आणला, मोडक्या कप, असं बुवाच्या हातात दिला आणि बुवानं असं डुंकून पाहिलं महाराज, त्याच्यात दूध सुद्धा नव्हतं, कोरा काळा ढून. शेवटी बुवा म्हणला प्रश्न कितीचा आहे? प्रश्न कितीचा आहे? 3000चा प्रश्न आहे. असं म्हणल्याबरोबर बुवानं असा कप घेतला, कप असा तोंडाला लावला, पहिला गुटखा घेतला आणि घेतल्या घेतल्या बुवा म्हणतंय आजीबाई आतापर्यंत लय दिवस कष्टात काढले ग तू, एक दिवस तुझा कष्टात गेला. अगं खूप संघर्ष केला, खूप त्याग केला, नवरा वारला, मुलं सोडून गेली आजीबाई, खूप कष्ट केलं. पण आता मी तुला एक प्रश्न विचारू का? आजीबाई म्हणली विचार की बुवा. काय विचारणार आहे? विचारून आजीबाई म्हणे मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर मरता मरता
म्हणे तुला 50 लाखाची लॉटरी लागली तर आजीबाई तू काय करशील ग? आजीबाई म्हणली बुवा 50 लाखाचे? आतापर्यंत कधी 500 रुपये एक कट्टा मी बघितले नाहीत. तू 50 लाखाची म्हणतो, कशाला गरीबाची चेष्टा करतो? नाही आजीबाई, नाही म्हातारे, सांग मला 50 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील? असं म्हणलं आणि बुवानं आपला एक गुटखा चहाचा घेतला. बुवा खरंच जर तुझ्या म्हणण्यानुसार जर मला 50 लाखाची लॉटरी लागली ना बुवा, जर खरंच तुझ्या म्हणण्यानुसार मला 50 लाखाची लॉटरी लागली ना बुवा, त्यातलं अर्ध पैसे मी तुला देईन. एवढंच त्या बुवानं ऐकलं, बुवाच गचकलं. बसल्या जाग्यावर बुवाचा कार्यक्रम तोंडातलाच्या तोंडात राहिला, कपातलाच्या कपात राहिला आणि बुवा तसंच भिंताडाला टेकून. हा महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बुवालाच माहित होतं म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली, म्हातारी म्हणते त्यातले अर्धे घे. मग 50चे अर्धे किती? 25 लाख बुवाला. बुवानं मनात किती धरलेले? 3000. प्राप्ती कितीची झाली? 25 लाखाची. पण 25 लाखाच्या प्राप्ती पै बुवा मेलं. काय झालं? बुवा जाग्यावर मेलं. ती म्हातारी गचकली नाही 50 लाख ऐकून, पण बुवा गचकलं. विठ्ठल दृष्टांताच्या जागी ठेवा, सिद्धांत ऐका. ऐका बरं. अरे षडविकार सोडणारे असे असतात. षडविकार एकदा सोडला की परत तो षडविकार अंगाला लावून घेत नाहीत. या जगाच्या पाठीवर षडविकार ज्यांनी सोडले ते आमचे संत आहेत. आणि त्या संतांनी देवानं तसं ठेवलंय तसं राहण्याचा प्रयत्न केला. ठेविले अनंते तैसे चिन्हावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं ठेवलंय तसं राहण्याची वृत्ती पाहिजे महाराज. ज्या अवस्थेत तुम्ही आम्ही आहे ना, त्या अवस्थेत राहण्याची अवस्था पाहिजे, त्या अवस्थेत राहण्याची वृत्ती पाहिजे. तुकोबारांची वृत्ती काय? अखंड भंडाऱ्याच्या डोंगरावर जावं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा नामजप करावा, त्या देवाचं नाव घ्यावं, पंढरीनाथाचा गजर करावा. अरे दगड घ्यावे, दगड एकमेकावर आपटून त्याच्या गजराच्या टाळात, त्या दगडाच्या नादात विठ्ठलाचं नामचिंतन करावं. हे संत होते महाराज. तुकोबाराय बसायचे. तुकोबारांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, कधी तहान नव्हती, कधी भूक नव्हती महाराज. भूक सुद्धा तुकोबारांना ग्रासू शकत नव्हती. का? माझी मज झाली, माझी मज